In the current carrying conductor AOCDEFG as shown, the magnetic induction at the point O is in bracket R1 and R2 are radii of arc CD and EF respectively. I equal to current in the loop, mu 0 is equal to permeability of free space. तर क्वेश्चन 2022ला आला होता. या ठिकाणी डायग्राम दिलेला आहे. ए पासून स्टार्ट झालेला आहे आणि जीला या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. याची ओ आताचा सेंटर आहे. पहिल्याची रेडियस R1 आहे, दुसऱ्याची R2. याचे ए ऑप्शन आहे म्यू 0 I डिवायडेड बाय 8 इन ब्रॅकेट R1 डिवाइड R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2 ब्रॅकेट कंप्लीट. बी ऑप्शन दिलेला आहे म्यू 0 I डिवायडेड बाय 8 इन ब्रॅकेट R1 प्लस R2 डिवायडेड बाय R1 R2 ब्रॅकेट कंप्लीट. सी ऑप्शन दिलेला आहे म्यू 0 I डिवायडेड बाय 8 इन ब्रॅकेट R1 प्लस R2 डिवायडेड बाय R1 R2 ब्रॅकेट कंप्लीट. डी ऑप्शन दिलेला आहे म्यू 0 I डिवायडेड बाय 8 इन ब्रॅकेट R1 R2 डिवायडेड बाय R1 मायनस R2 ब्रॅकेट कंप्लीट. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे, तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या केसमध्ये आपल्याला सर्वात पहिले तर आपण बायोट आणि सॅवर्ट्स लॉ या ठिकाणी यूज करणार आहे. मग या ठिकाणी आपण राईट करू अकॉर्डिंग टू बायोट अँड सॅवर्ट्स लॉ. अकॉर्डिंग टू बायोट अँड सॅवर्ट्स लॉ. तर बायोट आणि सॅवर्ट्स लॉ काय आहे, तर DB इज इक्वल टू म्यू 0 IDL साइन थिटा डिवायडेड बाय आर. म्हणजे हा डिपेंड असतो कशावरती, IDL साइन थिटावरती आणि इन्व्हर्सली डिपेंड असतो R² वरती. मग तो डायरेक्ट फॉर्म्युला आपण या ठिकाणी घेऊन टाकू. मग DB इज इक्वल टू काय राहिला म्यू 0 अपॉन 4 पाय IDL साइन थिटा डिवायडेड बाय R². आर का असणार त्याची डिस्टन्स घ्यावं लागेल तुम्हाला. ओके, आता एक काम करायचं आपल्याला, DL आणि याच्यामध्ये किती अँगल आहे, DL आणि आरमध्ये किती अँगल त्याच्यानुसार घ्यावं लागेल. मग या ठिकाणी आपण काय करू, आता वेगवेगळे सेगमेंट या ठिकाणी घेऊ. तर पहिला जो सेगमेंट आहे तो AO सेगमेंट घेऊ. हा बघितला आहे ओ पार्ट. त्याच्यानंतरचा दुसरा जो सेगमेंट आहे तर तो घेतला CO स्ट्रेट लाईनवाले घेऊ पहिले. नंतरचा आहे CO OC एकच. नंतर DE घेऊ आणि लास्टवाला जो आहे तो EFG घेणार. हे सर्व स्ट्रेट आहे. याच्यात थिटा किती तयार होणार आहे तो पण घेऊ अँड FG असे सेगमेंट आपण या ठिकाणी विचारात घेतलेले आहे. आता याच्यामध्ये किती अँगल तयार होणार आहे तर ते आपण या ठिकाणी बघणार आहे. मग DL बार आणि दुसरा कोणता राहिला R बार, हे दोन वेक्टर आहे. त्याच्यामध्ये किती अँगल असणार आहे, DL बार अँड R बार आर अलॉंग द. आता याच्यात जर बघितलं तर सेम डायरेक्शनमध्ये सगळेचे सगळे सेम लाईनमध्ये. मग हे DE आणि AO आणि इकडचा कोणता CO आणि FG हे सेम डायरेक्शनमध्ये. म्हणजे त्याचा जो थिटा असणार तो किती असणार 0. ते काम करतो मी आता स्केलचा वापर करतो. स्केलच्या साहाय्याने तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करून देतो. ओके, तर बघा या ठिकाणी आपण हे जर बघितलं तर DE आणि AO हे एकाच लाईनमध्ये आहे. म्हणजे याच्यातला अँगल 90 डिग्री आहे, पण O सोबत जो अँगल तयार होणार तो किती असणार 0. म्हणजे एकाच लाईनमध्ये आहे आणि सेम O पॉईंटमधून तो पास होतो आहे. ओके, R आणि DL हे दोन्ही सेम डायरेक्शनमध्ये, म्हणजे थिटा किती झाला तर 0 झाला. त्याच पद्धतीने CO आणि FG जर घेतला तर याच्यातला अँगल आपण जर या ठिकाणी प्रॉपर ॲडजस्ट केला तर तो 0 डिग्री येतो आहे. ओके, तो प्रॉपर पद्धतीने ॲड करतो. थोडंसं चेंज झालेलं आहे डायग्राममध्ये, पण हा 0 डिग्री आहे. ओके, मग या ठिकाणी DL आणि R बार याच्यातला अँगल किती असणार 0 असणार. ते O पासून पास होत आहे. मग आपण या ठिकाणी थिटा जो घेतला तो किती घेतला 0. आणि साइन 0 जो असतो तो किती असतो 0. म्हणजे या सर्व सेगमेंटसाठी आपला जो B असणार तो किती असणार 0. ओके, मग साइन थिटा इज इक्वल टू म्हणजे साइन 0 डिग्री तो किती असणार 0. म्हणून जी मॅग्नेटिक फील्ड असणार आहे कोणाकोणासाठी, AO साठी, CO साठी किंवा OC साठी, नेक्स्ट DE साठी आणि नेक्स्ट FG साठी,
या सगळ्यांसाठी मॅग्नेटिक फील्ड किती भेटेल तर आपल्याला डायरेक्टली 0 भेटेल, कारण थिटा किती आहे 0 आहे. आता राहिलं कोणतं तर मॅग्नेटिक फील्ड आपलं CD साठी राहिलं आहे आणि दुसरा EFसाठी राहिला आहे. मग त्यासाठी आपण काय डायरेक्टली सर्क्युलर आर्कचा जर घेतला तरी चालेल. ओके, मग CD आणि कोणासाठी घेतो आपण EFसाठी. मग पहिले आपण EFसाठी आणि CD साठी या ठिकाणी B घेऊ. सर्क्युलर आर्कसाठी बीचा फॉर्म्युला आपल्याकडे माहिती आहे. आर्क, आता मॅग्नेटिक फील्ड फॉर आर्क CD अँड आर्क दुसरा घेऊ. आर्क कोणासाठी EF किंवा FG घ्या आणि आर्क EF आर्क. आता 1/4 पार्ट घेतलेला आहे. 1/4 जर घेतला तर बघा पूर्ण सर्कलचा जो अँगल असतो तो 2π असतो, म्हणजे 360. मग त्याचे 1/4 जर केला तर आपल्याला भेटेल तो किती π/2 इतका भेटेल, म्हणजे 90 डिग्री. ओके ओके, म्हणून इथं काय घेतलं आर्क CD आणि EF हा कसा आहे 1/4 सर्कलचा आहे. आणि मॅग्नेटिक फील्ड त्याच्याकडे फाईंड करायचं आपल्याला, ओला फाईंड करायचं, म्हणजे सेंटरला फाईंड करायचं. मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ द सर्क्युलर आर्क इज गिवन बाय. तर आता सर्क्युलर आर्कच्या सेंटरला जर मॅग्नेटिक फील्ड जर फाईंड केलं तर याचा फॉर्म्युला असणार आहे B आर्कचा फॉर्म्युला. तर तो असेल तुमचा B आर्क इज इक्वल टू μ0I डिवायडेड बाय 4πr. आर काय असणार तुमची रेडियस आणि इंटू थिटा. थिटा काय असणार तुमचं अँगल. आता या ठिकाणी थिटा जर बघितलं दोन्ही केसमध्ये तो किती आहे 90 डिग्री, π/2 रेडियन. मग त्या ठिकाणी आपण पुट करू शकतो. मग आपला जो μ0 भेटेल तो μ0 ॲज इट इज लिहिणार आपण. ओके, मग इथला अँगल थिटा म्हणजे 90 डिग्री. 90 डिग्री म्हणजेच किती π/2 रेडियन इतका त्याचा अँगल असेल. ओके, मग आता या ठिकाणी टाकून देतो. मग B आर्क भेटेल आपल्याला μ0I मी तसाच लिहिला डिवायडेड बाय 4π. आता पहिल्यासाठी जो R आहे तो आपण नंतर टाकू, R तसा राहू द्या आणि थिटाच्या जागी π/2 टाकलं. आता नेक्स्ट केसमध्ये पाय आणि पाय काय आला कॅन्सल आणि 2 4चा किती होणार आहे 8 होणार आहे. मग या ठिकाणी आपण त्याला राईट करून टाकू μ0I डिवायडेड बाय 8R. 4 2चा किती 8R. आता हे आपल्याला ना प्रत्येकासाठी घेणार. पहिले CD साठी घेऊ, मग नंतर EFसाठी घेऊ. ओके, फक्त आरच्या जागी मग R1 घ्यायचं आणि दुसरं काय करायचं बघा, पहिल्यासाठी R1 आहे, दुसऱ्यासाठी किती आहे R2 आहे. राईट, मग त्याच्यानुसार आपल्याला फॉर्म्युला या ठिकाणी चेंज करावं लागेल. मग B घ्यायचं आपल्याला. एक मिनटं, प्रॉब्लेम येतो. एक मिनट, काय अडचण नाही, याला सेट करून घेतो. मग आपल्याला B भेटेल. B कुठं फाईंड करायचं आपल्याला CD साठी. आणि याचा जो फॉर्म्युला असेल BCDसाठी तो असेल μ0I डिवायडेड बाय 8 तसाच लिहिणार, फक्त आरच्या जागी R1 लिहिणार. राईट, आणि B EFसाठी जर घेतला अँड B EFसाठी जर घेतला तर सेम फॉर्म्युला, फक्त R1च्या जागी फक्त आपल्याला घ्यायचं काय R2. मग BF इज इक्वल टू μ0I डिवायडेड बाय 8R2. आता टोटल मॅग्नेटिक फील्ड जर घेतलं तर या दोघांचे आपल्याला काय करावं लागणार तर ॲडिशन करावं लागणार. आता इथं करंट जर बघितलं तर करंट आपलं कुठं चाललं आहे एकाच फ्लोमध्ये आहे, म्हणजे दोघांचे ॲडिशन या ठिकाणी पॉसिबल आहे. ओके, ॲज करंट इन बोथ आर्क इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. तर दोन्ही केसमध्ये करंट जो चाललेला तो कसा आहे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये चाललेला आहे. म्हणजे मॅग्नेटिक फील्डचे आपण काय करू शकतो तर ॲडिशन करू शकतो. मग B इज इक्वल टू BCD प्लस BEF. मग तो पहिला झाला μ0I डिवायडेड बाय 8R1 प्लस μ0I डिवायडेड बाय 8R2. या दोन्ही टर्ममधून काहीतरी कॉमन येणार आणि तो म्हणजे μ0I डिवायडेड बाय 8 आणि इथं राहिलं 1/R1 प्लस 1/R2. याला आपण क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊ, म्हणजे आपल्याला एक सिम्प्लिफाईड इक्वेशन भेटून जाईल. आणि तो भेटेल μ0I
डिवायडेड बाय 8 आणि याला मल्टिप्लाय जर केलं तर R2 प्लस R1 डिवायडेड बाय या दोघांचं मल्टिप्लिकेशन R1 R2. फक्त त्याला अरेंज करून घ्या. R1 स्टार्टिंगला घेऊन टाका आणि R2 नंतर घेऊन टाका, म्हणजे आपलं फायनल आन्सर या ठिकाणी आपल्याला भेटून जाईल. ओके, आणि याचं आपलं फायनल आन्सर असेल. फक्त ऑप्शनमध्ये आपण त्याला चेंज करून घेऊ. मग जो मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे या या डायग्रामसाठी ती असेल B इज इक्वल टू μ0I डिवायडेड बाय 8 इन ब्रॅकेट R1 प्लस R2 डिवायडेड बाय R1 इंटू R2. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे, तर ते ऑप्शन आहे सी. ऑप्शन सी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर असणार आहे. आणि ऑप्शन सी म्हणजेच काय, तर μ0I डिवायडेड बाय 8 इन ब्रॅकेट R1 प्लस R2 डिवायडेड बाय R1 इंटू R2. मग या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर ऑप्शन सी असेल.